हॅलो नमस्कार, स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही आलो होतो करवंद खायला डोंगरामध्ये. तर डोंगर पहा, सगळीकडे छोट्या छोट्या अशा टेकड्या आहेत आणि तिथून असा मोठा डोंगर आतमध्ये चालू होते. तर आम्ही जास्त डोंगरामध्ये तर काही गेलो नाही, कारण लहान मुलं होती आमच्या सोबत. रस्त्याच्या शेजारी जे छोटीशी टेकडी होती तिथंच आम्ही थांबलेलो. दगड पण खूप मोठे मोठे असतात डोंगरात. तर इथं एका दगडावरती मोठे आईन ती बसले होते आणि इथं पहिलीच जाळी बघा करवंदाची. तर हे करवंद एक दिसतंय, पण हे पूर्ण पिकलेलं नाही. जे पूर्ण पिकलेलं असतं तर ते पूर्ण असं काळं झालेलं असतं आणि थोडीशी जी कच्ची असतात ती तपकिरी रंगाची किंवा असा थोडासा हिरवा कलर पूर्ण कच्चा आणि थोडस तपकिरी असतं ते, किंवा थोडस काळसर. ते असे अर्धे कच्चे असतात किंवा त्याला पाड आलेला असतो. तर हे पिकलेले बघा करवंद. तर अशा जाळ्यांना खूप काटे असतात करवंदाच्या आणि त्याच्यातून ते करवंद शोधून शोधून तोडावे लागतात. आणि हे इथं याच्यातच करमाट्याचं झाड आहे. तर हे सगळा रानमेवा आहे पूर्ण. ज्यांना कुणा माहित नसेल, पहिल्यांदाच पाहत असतील, तर हे सगळे अशी मोठ्या मोठ्या जाळ्या असतात करवंदाची. अशी वेली सारखं अशी पूर्ण पूर्ण अशी झुडूप असते, असं म्हणजे रोप असतं तसंच आहे हे. जास्त मोठे असे वाढत नाही आणि जरी वाढले तर ते पूर्ण असं वेल एकदम त्याच्या छोट्या छोट्या अशा फांद्या अशा सगळ्या एकदम असं वाढत असतात. तर इथं चाललेलो आम्ही आणि अचानकच ठरलं असं काही जायचं. असं आधी काही प्लॅन नव्हता. थोडासा पाऊस उघडलेला तर म्हटलं चला जायचं, कारण शेतात पण काही काम चालू नाही आता, पाऊस चालू आहे त्यामुळं. मग अचानकच ठरलं आमचं इथं करवंदाला यायचं. ते करवंदाला मी तोडायचे होते मला भरपूर, पण वी आणि परी तर होत्याच, त्यामुळं इथे एका जाळीला भरपूर सारे होते. तर मग इथे त्या दोघींना थोडंसं बसवलं, परीला सोबतच घेतलं होतं मी. आणि फक्त लांब लांब किंवा बाहेरचे असे एकदम इझिली जे सहज निघतायत तेवढेच थोडेसे असे करवंद तोडले मी. आणि माझं गाव जे आहे तर ते डोंगराच्या शेजारीच आहे, तर त्यामुळे लहानपणापासून सवय आहे असं डोंगरामध्ये चढायची वगैरे. त्यामुळे इझिली मी इथं परीला घेऊन विहीला दोघींना सांभाळत इथं करवंद तोडली. आणि कधी कधी जळण काढायला पण जायचं, जनावरांना गुरांना घेऊन पण जायचं लहानपणी, मी माझा भाऊ. तर जायचं कधी तर, त्यामुळे सवय आहे या सगळ्या गोष्टींची. तर इथं माझ्या भावाचा मुलगा पण होता, विहीन. ते दोघं तर थोडा वेळ खेळत बसले आणि बाजूला पण होते ते खूप सारे आतमध्ये गेले होते. मी फक्त थोडे थोडे बाहेरच्या ज्या जाळ्या होत्या करवंदाच्या तर तिथेच थोडेसे तोडले. आणि बघा येताना परी जी होती ती पूर्ण झोपली होती. तर पडली थोडीशी, तिला काही नीट चालता येत नव्हतं या डोंगरामध्ये. त्यामुळे ती झोपून गेली लगेच. आणि इथे सगळे करवंद खात होते. आम्ही जास्त काही इथे खात बसलो नाही, फक्त तोडली. एक अर्धा तास थांबलो असेल, कारण सकाळपासून म्हणजे 2-4 दिवस झाला पाऊस येतोय आणि आता थोडासा उघडला होता पाऊस, तोपर्यंत चालू होतं. आणि वातावरण एवढं सुंदर होतं ना, खूप सुंदर होतं ना. आणि मला तर खूप छान असं वातावरण आवडतं. खूप दिवस झालं तुम्हाला दाखवायचं होता माझ्या घरचा आजूबाजूचा परिसर, तर ते दाखवायचं राहून गेलं होतं. तर घराच्या बाजूलाच गेट आहे. गेट ओपन केलं की बघा इथे छोटासा असा ओपन गोट आहे. इथे छोटी कधी जनावरं बांधतात, कधी नाही, कधी गाड्या वगैरे असतात आतमध्ये पार्किंगला. आणि त्याच्याच पाठीमागं गेलं की इकडं मग आंब्याची झाड आहेत आणि थोडंसं असं म्हणजे रिकामी जागा होती, तर तिथं माती आणून वगैरे टाकली आणि इथं हातीग्रास वगैरे लावले पूर्ण. इथंच थोडीशी आळूची वगैरे पण रोप आहे. तर हे लगेच कधी चारा नसला जनावरांना वगैरे तर पटकन टाकायला येतो, त्यामुळे इथं लावलेलं आहे सगळं. आणि हा आंबा काढायचा होता, उतरवायचा होता आंबा. तर 1 वर्ष आड लागतात या आंब्याला आंबे, आणि यावर्षी भरपूर लागलेले आंबे. पण खूप राखायला लागतात, कारण उन्हाळ्यामध्ये इथं माकडं वगैरे येतात भरपूर सारे, अशा टोळ्या टोळ्या येतात. पण मग घरी कोणी असलं वगैरे तर ते ठेवतात, म्हणजे राखतात, हकलवतात त्या माकडांना, नाही तर मग ते सगळं खाऊन जातात हे सगळे. तर यावर्षी बऱ्यापैकी आंबा तसाच राहिलाय, कारण पाऊस लवकर चालू झालाय, त्यामुळं काही जास्त माकडं यावेळी आलेली नाहीयेत. आणि इथे याच्या बाजूलाच बघा हे कडीपत्त्याचं झाड आहे. तर इथे आंब्याची 2 झाड आहेत. एक आंबा आहे तो मोठा आहे, त्याला काही जास्त ना म्हणजे खूप असं मोठा आहे आंबा त्याचं, पण झाड ते छोटं आहे. आणि जे मोठं झाड आहे त्याला छोटे आंबे लागतात. आणि इथं बाजूलाच रामफळीचं पण झाड आहे आणि कडीपत्त्याचं.
आणि आमच्या घराच्या मागच बरोबर हा पूर्ण गावचा तलाव आहे. छोटासाच तलाव आहे. आधी याच्यात पाणी नसायचं आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा, पण आता भरपूर पाणी असते. आणि हे छोटे छोटे इथं हत्ती ग्रास वगैरे आहे, त्याच्यात गवती चहा पण आहे. ते लिंबाची झाडं वगैरे पण भरपूर आहेत, लिंबूची झाडं, पण त्याला नेमके आता उन्हाळ्यात लिंबूच नाहीयेत आणि पावसामध्ये लागतात, पण आता त्याचा काय उपयोग. त्याच्यामध्ये कशाकशाची वेल घातलेले पावट्याचे वगैरे. आणि तर सगळे झाडे अशीच आहे, रिकामे पाहू शकते. जास्त काही लिंबू नाही आहेत, ते पण पूर्ण कच्चे आहे असे, जास्त काही पिकलेले नाही. तर इथं ह्याच्या बाजूला जसं छोटे छोटे खाली जे लिंबाच्या खाली आळे आहेत, आळे म्हणजे छोटेस असं गोल आहे रोप जिथून चालू होते तिथं. तर ह्याच्यात थोडे थोडीशी मिरचीची रोपं लावलेत. हे रोप पण नंतर इथून काढून दुसरे जिथं लावायचे तर ते त्या ठिकाणी लावतात. तर बरेचसेच असे रोप होते. आणि हे पेरूचं झाड आहे, तर यावर्षी याला पहिल्यांदा पेरू आलेत. छोटस झाड होते आणि हा पूर्ण पेरू जो आहे ना, तर म्हणजे पहिल्यांदाच लागलेत आणि लाल आहे पूर्ण आतून. खायला तर खूप छान टेस्टी लागलेला, कारण कालच आम्ही पहिला पेरू खाल्ला. हा होता आमच्या घराचा आजूबाजूचा परिसर, परसबाग पण म्हणू शकते छोटीशी. आणि त्यानंतर आम्ही 2-4 दिवसांनी इकडं गावी म्हणजे गावाकडून यायच्या आधी एक दिवस आधी गेलो होतो ज्योतिबाला. तर पूर्ण निसर्ग बघा किती छान दिसतोय, कारण पाऊस चालू आहे सतत गावाकडे आठवडा झालं, त्यामुळे सगळं पूर्ण हिरवं हिरवं झालं होतं. ते चाललेलो आम्ही बघा, आणि इथे एक स्पॉट होता. इथे जागा थोडीशी रस्त्याच्या साईडला होती भरपूर, म्हणजे गाडी पार्क करू शकते एवढी. आणि बरेच जण थांबले पण होते इथं. किती सुंदर असं धुकं पडलंय बघा, पूर्ण रस्त्यावरती धुकंच होतं, जसं ज्योतिबाच्या डोंगरावरती घाट चढायला लागलो तसं. आणि खूप सुंदर वातावरण झालं होतं. मला तर खूप छान वाटत होतं. असं म्हणजे वाटलं पण नव्हतं की वरती धुकं वगैरे असेल एवढं वगैरे. तर आम्ही इथे थोडेफार काही फोटो काढले, एक 5 मिनिटं थांबलो आणि लगेच मग परत प्रवासाला चालू ठेवलं, कारण आल्यापासून कुठे थांबलो नव्हतो, इथंच फक्त 5 मिनिटं थांबलो. जास्त वेळ पण नव्हता आम्हाला, घरी पण जायचं होतं परत लगेच. त्यामुळे मग एक 2-3 मिनिटं इथं थांबलो, फोटोज वगैरे काढले आणि लगेच चाललो पुढं. जसं जसं पुढं डोंगरावरती म्हणजे मंदिराजवळ जाईल तसं तसं धुकं वाढतच होतं, पाहू शकताय तुम्ही. आधी तर एवढं दिसत नव्हतं, पण नंतर नंतर खूप सारं धुकं होतं. आणि आता इथं फायनली आम्ही गाडी वगैरे पार्क केली, पोहोचलेलो इथं. आणि इथं एक छोटंसं हॉटेल होतं, तिथं नाश्ता केला, कारण भूक लागली होती सगळ्यांना. आणि सकाळी लवकर उठलेलो, लवकर निघायचं करत थोडासा उशीरच झाला आम्हाला निघताना. त्यामुळे आधी सगळ्यांनी नाश्ता वगैरे करून घेतला आणि अर्ध्याच तासात पूर्ण धुकं जे होतं तर ते असं ओसरलं होतं बघा. आधी कसं होतं आणि आता कसं झालंय, पूर्ण अर्ध्या तासात लख्ख दिसत होतं.
त्यानंतर मग लगेच आम्ही मंदिराकडे जायला सुरुवात केली. साधारण 7:30च्या दरम्यान वगैरे आम्ही पोहोचलो असेल मंदिराजवळ. मग आता लगेच चालायला पण सुरुवात केली. काही छोटे छोटे शॉप जे होते तर ते उघडायला चालू झाले होते, काही अजून उघडले नव्हते. नाश्त्याचे वगैरे भरपूर म्हणजे शॉप वगैरे होते इथे, स्टॉल वगैरे. तर आम्हाला वाटलं आतमध्ये काही नसेल म्हणून तिथंच सुरुवातीलाच आम्ही नाश्ता केला, कारण मुलांना भूक लागली होती त्यामुळं. आणि त्यानंतर चालायला पण सुरुवात केली हळूहळू. सगळे मुलांना घेऊन चालायचं म्हणजे थोडासा उशीरच लागतो, आणि पाऊस पडून गेलेला त्यामुळं थोडंसं ना सगळं ओलसरच होतं सगळीकडं. आणि खेळण्यांची दुकानं वगैरे ते तेवढं सुरुवातीलाच चालू होती, सुरुवातीपासूनच अगदी. आणि वाटलं होतं की पाऊस एवढा आहे म्हणजे जास्त गर्दी नसेल, पण भरपूर गर्दी होती. कारण आज होता रविवार, आणि रविवारची भरपूर गर्दी असते मंदिरात कधी, कारण महाराष्ट्राचं जवळजवळ सगळ्यांचं आराध्य दैवत आहे. बऱ्याच जणांचे कुलस्वामी पण आहेत ज्योतिबा, तर त्यामुळं भरपूर गर्दी असते. आणि इथे जातानाच प्रसादाचे वगैरे छोटे छोटे असे स्टॉल सुरुवातीपासूनच आहेत अगदी मंदिरापर्यंत जाईपर्यंत. आणि जाताना पायऱ्या वगैरे ज्या होत्या ना, तर त्या पूर्ण ओल्या वगैरे झाल्या होत्या. तर थोडंसं चालताना काळजी घ्यायला लागत होती, कारण पाय वगैरे निसरण्याची अशी निसरडं झालं होतं खाली पूर्ण, त्यामुळे पाय घसरू शकत होता पूर्ण असं. मंदिरापर्यंत पोहोचेपर्यंत भरपूर गर्दी वाटत होती, आणि लाईनला जर थांबलो असतो तर 3-4 तास सहज गेले असते. तर आणि लहान मुलं तर काही एवढा वेळ थांबणार नाहीत, त्यामुळे मग आम्ही इथं बाहेरूनच दर्शन घेतलं. तर सगळ्यात पहिलं तर इथं काळाभैरवाची मूर्ती असते सगळ्यात, जेव्हा आपण आतमध्ये जातो तर इथं थोडासा गुलाल वगैरे व्हायला आम्ही दर्शन घेतलं आणि पुढे चाललो. आणि ज्योतिबाला गेलं की नेहमी गुलाल आणि खोबरं हे उधळायचंच असतं. नाही उधळलं तरी चालतं, पण आपली एक श्रद्धा म्हणून. तर आता खूप दिवसांनी जायला भेटतं, म्हणजे कदाचित वर्षातनं आलं एक वेळ तर जायला भेटलं तर भेटतं, नाहीतर मग तसंच राहतं. म्हणून मग मी तर यावेळी घेतलं गुलाल खोबरं. आणि विहीला असं गुलाल खोबरं उधळायला खूप आवडतं, तर तिला घ्यायचं होतं. तर पाऊस थोडा थोडासा चालू होता अजूनमध्ये, एकदम छोटासा असा, कारण खाली पाहू शकताय तुम्ही सगळं असं निसरडं झालं होतं सगळीकडं. पकडून व्यवस्थित हात वगैरे व्यवस्थित चालायला लागत होतं. तर इथे थोडंसं आम्ही बाजूच्या अशा भिंती आहेत, म्हणजे फक्त साईडच्या ज्या मंदिराच्या आहेत तर तिथं, आणि पाठीमागं हे गुलाल खोबरं उधळतात पालखी वगैरे निघते तेव्हा. आणि असं म्हणतात की खोबरं जे आहे तर ते वरती असं मंदिराच्या वरती जर गेलं तर चांगलं असतं, किंवा इच्छा वगैरे जर कोणाची असेल तर ती पूर्ण होते. तर इथं बघा भरपूर असं गुलाल वगैरे उधळलेलं आहे, आणि भरपूर जण येऊन इथं उधळतात पण गुलाल. तर त्यानंतर इथं तोफ होती, तर इथं त्याच्यासोबत थोडेसे फोटोज वगैरे काढले. आणि नंतर लगेच समोर परत कामधेनू माताचं मंदिर आहे छोटंसं, तर तिथं दर्शन घेतलं. आणि पूर्ण मग प्रदक्षिणा घातली अशी पायी एक प्रदक्षिणा घातली. आणि बाजूलाच इथे छोटे छोटे असं मंदिर आहेत, म्हणजे शनी मंदिर पण आहे,
आणि पूर्ण जेव्हा आपण बाहेर पडतोय तेव्हा दत्तांचं पण मंदिर आहे. नंतर आधी पाहिलं असेल तुम्ही रामेश्वरम, तर बरेचसे असे छोटे छोटे विठ्ठल रुक्माईचे वगैरे मंदिर आहेत. तर इथं आम्ही सगळं प्रदक्षिणा घेऊन मग परत इथं एक वेळ आलो आणि नारळ वगैरे जे होते फोडायचे राहिलं होतं, तर आता नारळ फोडून घेतले. तर नारळ फोडायला इथं प्रत्येकी नारळाला 5 रुपये किंवा 10 रुपये घेतात. तर इथं बसलेले असतात, आपण नारळ आणून द्यायचं त्यांना आणि ते देतात. तर आमचा एक तर नारळ पावला, त्यामुळे मग काही खोबरं म्हणजे भेटणार नव्हतं असं वाटलं, कारण दुसरा नारळ बोलले होते की फोडायला येत नाही. त्यामुळे आम्ही तसंच चाललेलो. पण नंतर त्यांनी कोणाचा तरी एक वाटी होती खोबऱ्याची, तर ती दिली आम्हाला. आणि हे या मंदिराजवळ व्हिडिओ बनवून दिला नाही, पण हे दत्तात्रयांचं मंदिर होतं. तिथे जाऊन मी दर्शन घेतलं आणि आता आम्ही चाललोय रिटर्न. तर घाई दर्शन झालं, पण छान झालं. बाहेरूनच दर्शन घेतलं, मुखदर्शन घेतलं आणि आता आम्ही परतीला चाललोय, परतीचा प्रवास. तर घरापासून काही जास्त लांब नाहीये, पाऊण तास लागतो आम्हाला पूर्ण घरापासून प्रॉपर इथपर्यंत यायला, कारण ट्रॅफिक वगैरे तर लागतच नाही. आणि जाता जाता इथं बघा यांचं नवस फेडायचं चाललं होतं, तर मी थोडासा व्हिडिओ बनवला. तरी नवस जर कोण बोलला असेल लहान मुलं होताना किंवा व्हायच्या आधी, तर बघा ते वजनाप्रमाणे तेवढंच खोबरं आणि गुलाल जो आहे, तर तो आता हा देवाच्या इथं मंदिरासमोर, जिथे मी मगाशी दाखवलं तिथं जाऊन उधळतात किंवा मंदिरात पण वाहतात. तर आता ह्या मुलाचा नवस असेल काहीतरी, याला तर नेमकं काय बोलतात मी विसरले, पण काहीतरी शब्द वेगळा की असे हे जोगतात त्याला, काहीतरी बोलतात. तर आता हे चाललं होतं इथं आणि थोडस ते गुलाल खोबरं कमी पडलं, मग नंतर इथं वजन घातलं ते, आणि तेवढंच मग गुलाल वगैरे घेऊन नंतर ते वाटणार किंवा उधळणार तिथं मंदिराजवळ. तर असं असतं, म्हणजे थोडक्यात मी सांगितलं. त्यानंतर आम्ही लगेच मग घरी आलो, जास्त कुठे थांबलो नाही. पटपट फक्त जिथं जाताना थांबलो होतो, तर तिथेच एक 2-3 मिनिटं थांबलो, कारण मग वातावरण खूप सुंदर झालं होतं. आणि जाताना थोडेसे मुलांना टॉयज वगैरे तर घेतलेच, ते तर घेतल्याशिवाय पुढे जाऊच नाही दिला त्यांनी. आणि थोडासा प्रसाद वगैरे घेऊन आम्ही लगेचच निघालो मग. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर इतरांनाही शेअर करा आणि कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.